यांना आज पत्रकार परिषद घेतली आहे. आपण पाहतो की करमाळा तालुक्यामध्ये जे आहे ते आदिनाथ कारखाना असेल, मकाई कारखाना असेल, तसेच विकास कामाचे जे निधी आहेत त्याच्यावरून सध्या श्रेयवाद पाहायला मिळतोय. त्यावरती काय प्रतिक्रिया? नाही, श्रेयवाद ही करमाळा तालुक्याची जुनी खोड आहे. शेजाऱ्याला लेकरू झाले की घुगऱ्या वाटायचं काम हे आतापर्यंत तुम्हाला सांगतो कैलासवासी नामदेवराव जगतापाच्या नंतर सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं हे जी तालुक्याला सवय झालेली आहे आणि तालुका ह्याचा आजीवर तसोवर सुद्धा विचार करत नाही आणि त्याची दखल बी घेत नाही. त्यामुळं मला बी वाटतं की त्या शिळ्याकडीला ऊत आणू नये. खरं तर आदिनाथ आणि मकाई कारखान्याच्या संदर्भात जर पाहिलं तर आपण वेळोवेळी आदिनाथ कारखान्याच्या वेळेस परखड अशा भूमिका घेतलेल्या आहेत, परंतु आदिनाथ कारखान्याचा आता बंद पडलेला आहे आणि तो कारखानाच कुठेतरी आता लिलावाच्या भूमिकेत जाताना दिसून येत आहे. नाही, मला मिळालेली माहिती निलावाच्या भूमिकेतली नाही. मला मिळालेली माहिती की कोल्हापूरमध्ये असणारी महालक्ष्मी एंटरप्राइजेस नावाची जी सांगलीची कंपनी आहे, सांगलीची, त्या कंपनीने आदिनाथ सहकारी साखर कारखाना त्यांना 10 वर्षाच्या करारानं चालवायला द्यायच्या सगळ्या हालचाली चाललेल्या आहेत. आणि तो करार बी अशा पद्धतीनं म्हणजे मला मिळालेली माहिती की सुरुवातीचे जे 2 वर्ष आहेत त्या 2 वर्षामध्ये त्यांना 5 कोटी रुपये त्याचं भाडं मिळणार आहे आणि पर मेट्रिक टन 250 रुपये हे त्यांना त्या भाड्याच्या पट्ट्यावर त्यांना मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर राहिलेले उर्वरित 7 वर्षे त्यांना दरवर्षी 3 कोटी रुपये आणि 250 रुपये मेट्रिक टनानं प्रत्येक मेट्रिक टनाला पैसे मिळणार आहेत. अशा पद्धतीचा करार त्या ठिकाणी चालला आहे असं ऐकायला मिळतं. पण अधिकृतपणे त्यांचं झालेल्या कराराची प्रत ही बाहेर पडलेली नाही. आणि माझा स्वतःचा असा थोडासा अभ्यास आहे किंवा माझी शंका अशी आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा त्या ठिकाणी भाडे तत्वावर देत असताना तो कारखाना संचालक मंडळाच्या एकमताच्या ठरावानं दिलंय असं ऐकण्यात येत आहे. परंतु आदिनाथ सहकारी साखर कारखाना ही काय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाच्या बापदादाची मालमत्ता नाही. तो कारखाना सभासदांचा कारखाना आहे. ज्या सभासदांनी आपल्या घरातलं किडूक मिडूक विकून त्यावेळेसपासून जे 5चा 10, 10चा 15,000 शेअर आजमितीला झालेला आहे. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आमचे जवळजवळ 45 कोटी रुपये शेअरच्या रूपातून आदिनाथ कारखान्याकडे जमा आहेत. 250 एकर जमीन आहे. त्या 250 एकर जमिनीची आज बाजारामध्ये 400-500 कोटीची किंमत आहे. म्हणजे 500 कोटीचा कारखाना हा सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे. अजून तो कारखाना कुणी निलावात घेतलेला नाही, तो कोणाच्या एकाच्या बापाचा झालेला नाही. त्यामुळे इथं जनरल सभा नाही, ज्याला आपण सर्वसाधारण सभा म्हणतो. ज्या सभासदांचा त्या ठिकाणी सभेमध्ये तो विषय घेऊन त्यांना अजेंडा देऊन त्यांच्या मिटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये ठराव पास व्हायला पाहिजे. तो ठराव पास झालेला नाही, कारण मला स्वतःला त्याचं काय सर्वसाधारण सभेचं निमंत्रण मिळालेलं नाही. आणि मग हा कारखाना तुम्ही सभासदाला न विचारता पहिली गोष्ट भाडे तत्वावर दिलाच कसा? भाडे तत्वावर दिला असेल तर आमचं नारायण आबाचं स्वागत आहे. कारखाना विकला तर त्याला आमचा विरोध राहणार आहे. भाडे तत्वावर कारखाना चालला पाहिजे, कुणी बी येऊ दे, कारखाना चालला पाहिजे ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. कारण कारखाना चालला तर शेतकऱ्याच्या चुली पेटणार आहेत, कामगाराच्या चुली पेटणार आहेत. त्याच्यामुळं कामगाराचे जे हाल झालेले आहेत ह्या तालुक्यात आदिनाथ आणि मकाईच्या संदर्भातले, ते हाल थांबण्यासाठी तुम्हाला सांगतो कुणीतरी तो कारखाना या ठिकाणी भाडे तत्वावर का होईना चालवायला घेतला पाहिजे. परंतु त्या कारखान्यामध्ये तुम्ही काय करार केलाय हा 30,000 सभासदांना पत्राच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून कळाला पाहिजे. कारण आपले सभासद फक्त करमाळा तालुक्यातच नाही तर आपले सभासद जामखेड तालुक्यातल्या, नगर जिल्ह्यातल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 12 गावातले सभासद आपल्या कारखान्याला जोडलेले आहेत. त्यांना सुद्धा ते सगळं कळालं पाहिजे, ही आमची प्रमुख भूमिका आहे. आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मी आदिनाथ कारखान्याच्या कामगारासाठी तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळामध्ये सतत 2 वर्ष मी आंदोलन करत होतो. त्या आंदोलनाचं फलित म्हणजे कारखान्याच्या कामगारांचे पैसे सहकार न्यायालयामध्ये, कामगार न्यायालयामध्ये तुम्हाला सांगतो 4 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात मला यश आलेलं आहे. आणि मग आज कारखान्याच्या कामगारांचे पगारीचे पैसे थकलेले आहेत.
कारखान्यामध्ये फंड आणि ग्रॅज्युटी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत त्या ठिकाणी भरली गेलेली नाही. त्याच्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा फरक त्या ठिकाणी मिळालेला नाही. सगळ्यात दुसरी वाईट गोष्ट म्हणजे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगाराच्या नावावर ICICI बँकेतून कोट्यवधी रुपयाचं कर्ज त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्ट्या घाण ठेवून काढलेलं आहे. आज त्या कामगारांच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद झालेली आहे. त्या पैशाचं काय करणार आहे? त्या पैशाचा करारामध्ये कुठं उल्लेख होणार आहे का नाही? कामगाराच्या पैशाचा, कामगाराच्या फॅसिलिटीचा त्या ठिकाणी काय उल्लेख होणार आहे का? कारखाना चालू झाल्यानंतर जे कामगार आता कारखान्यावर आहेत, जे त्या ठिकाणी असणारे हंगामी कामगार कारखान्यावर आता घरी बसलेले आहेत, ह्या सगळ्या कामगारांना तुम्ही परत कामावर घेणार आहेत का नाहीत? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो तुम्ही जनतेपुढे मांडल्या पाहिजेत. ही माझी भूमिका राहणार आहे. ही जर भूमिकेला तुम्ही कुठं तडा दिला तर मी आदिनाथ कारखान्यावर येऊन तुम्हाला सांगतो आंदोलन करणार आहे. किती मोठा माणूस असला आणि कुणी काय असला तरी जनशक्तीपाशी तुम्हाला सांगतो धनशक्ती असू द्या नाही तर कुणाची किती शक्ती असू द्या, आम्ही त्यांच्या मागं किती मोठं सरकार आहे आणि किती मोठं माणसं आहे ह्याचा आम्ही विचार करणार नाही. आम्ही तिथं तुम्हाला सांगतो जन आंदोलन मी माझ्याबरोबर असणाऱ्या सर्वपक्षीय नेता आंदोलन करत नसतो, कार्यकर्ता. मी स्वतःला कार्यकर्ता समजतो कारण मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो. मी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आंदोलन त्या ठिकाणी करतो. आदिनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांनी मध्यंतरी त्यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आदिनाथ कारखान्यामध्ये जी शिल्लक साखर होती ती जर विक्री झाली असती तर कामगार आहेत त्यांच्या पगारी झाल्या असत्या किंवा इतर काही प्रश्न सॉल्ट आऊट झाले असते. परंतु कामगारांना हाताशी धरून आंदोलन करण्यात आलं, कारखाना कुठंतरी बंद पाडण्यात आला, तो इतर असे प्रकारचे आरोप केले. आपण आंदोलनामध्ये कामगारांच्या हितासाठी सक्रिय सहभागी होता काय? 100% मी तिथं होतो. साखर अडवायचा प्रयत्न आम्ही केला कारण साखर अडवायला वेळच का आली. कामगारावर गोदामातली व्यापाऱ्याला विकलेली साखर, निलाव झालेली साखर अडवण्याची वेळ का आली? त्या ठिकाणी असणाऱ्या तत्कालीन संचालक मंडळाचा आणि चेअरमन व्हाईस चेअरमनचा नालायकपणा होता. चेअरमनचा त्या ठिकाणी त्यांच्या नालायकपणामुळं त्यांनी जर कामगाराला वेळोवेळी पगार दिला असता, त्यांची समजूत काढली असती, त्यांच्या बैठका घेतल्या असत्या, आम्ही कशाला आलो असतो तिथं आंदोलन करायला? आम्ही कामगाराला बोलवलं नाही की चला मला या, माझं नेतृत्व संपायला लागलंय, मला आंदोलन करायला संधी द्या, मला लय मोठा पुढारी व्हायचंय. तुम्हाला मातीत जायचं होतं, तुम्हाला कामगाराचा शेतकऱ्याचा श्राप घ्यायचा होता, तुम्हाला नेस्तनाबूत व्हायचं होतं, म्हणून तुम्हाला विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली आणि तुम्ही कारखान्याच्या कामगाराच्या चुलीत पाणी ओतायला गेला आणि तुम्हाला सांगतो निसर्गाने तुमच्या राजकारणावर पाणी सोडलंय. त्याच्यामध्ये आम्ही चुकीचं काय केलेलं असं आम्ही कधीच म्हणणार नाही. साखर अडवायचा प्रयत्न केला ना, कामगारांनी आम्हाला हाक दिली, मी तिथं स्वतः गेलो, आम्ही साखर अडवली. साखर अडवल्यामुळं MEC बँकेचे तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी असणारे मॅनेजिंग डायरेक्टर MD दस्तरखुद्द MEC बँकेच्या MDचा माझा फोन झाला. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुमच्या बरोबर बसायचंय, तुम्ही मुंबईला या. आम्ही सांगितलं आमच्यापाशी पैसे नाहीत मुंबईला यायला, तुम्ही कारखान्यावर या. ते म्हणजे कारखान्यावर वातावरण थोडंसं तापलेलं आहे, तुम्ही सोलापूरला येऊ शकताय का? म्हणलं सोलापूरला येऊ शकतोय. मग त्यावेळी तत्कालीन असणाऱ्या सातपुते मॅडम ज्या DSP होत्या त्यांच्या कॅबिनमध्ये आमची त्या ठिकाणी MEC बँकेच्या MDनं त्या ठिकाणी बैठक लावली. त्यावेळेस कारखान्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा तुम्हाला सांगतो संचालक मंडळातल्या कुठल्याही संचालकाला, कोणाला प्रशासनातल्या माणसाला त्यांनी बोलवलं नाही. फक्त 4 कामगार आणि मी 5वा त्या ठिकाणी गेलो आणि सातपुते मॅडमच्या केबिनमध्ये आमची बैठक झाली. MEC बँकेचे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो MD होते देशमुख साहेब आणि तिथं तुम्हाला सांगतो आम्ही आमची मागणी मांडली. त्यावेळी सातपुते मॅडमनी सहानुभूतीपूर्वक आमच्या मागणीचा विचार केला आणि त्या ठिकाणी 300 का 350 रुपये पर टन आम्हाला पैसे द्यावे असा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमचा करार झाला आणि त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो त्या सहकार कोर्टामध्ये त्या ठिकाणी 4 कोटी रुपये जमा झाले. अण्णा, खरं तर आता जसं आपण आदिनाथ कारखान्याच्या ह्या सर्व प्रक्रियेसंदर्भात सांगितलं, कामगारांच्या पगारीच्या ह्या संदर्भात, तर मकाई कारखान्याचे सुद्धा 140 कोटीच्या संदर्भातला विषय आहे आणि त्या अनुषंगाने खरं तर कामगारांच्या प्रत्येक वेळेस आपण भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी सुद्धा कुठं कामगारांचे पैसे रखडलेले आहेत अशा प्रकारे सांगण्यात येत आहे काय? नाही, त्या कामगाराचे ज्यावेळेस पैसे आलते त्यावेळेस मी बऱ्याच कामगारांच्या बरोबर घेऊन मी त्यावेळी तिथं असणारे विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर ह्याला मी फोनवर सुद्धा काही गोष्टी सांगितल्या.
त्यांनी माझं ऐकून तुम्हाला सांगतो बऱ्याच कामगारांचे 25% पैसे पण दिले. आणि आता त्यांचं जे विवरणपत्र आहे की 140 कोटी रुपये कसे आले आणि कसे द्यायचे, त्याचं तुम्हाला सांगतो बाहेरच काय येत नाही, तेच गौड बंगाल कळत नाही. आणि मग त्यावेळी तुमच्याच चॅनलवर तुम्हाला सांगतो नारायण आबाचे सन्माननीय PA प्रवक्ते सुनील तळेकर यांनी तुम्हाला मुलाखत दिली. त्याच्यामध्ये त्यांनी 140 कोटीचा कागद आणला आणि हिशोब देतो म्हणून सांगितलं. बागलांनी द्यावा 2 दिवसात, नाही तर मी देणार. बागलं कधीच कोणाला हिशोब देत नाहीत, त्यांचा सुद्धा हिशोब त्यांना माहित नाही. त्याच्यामुळे तर जनतेने त्यांचा हिशोब करून टाकलाय. त्याच्यामुळे ते आता तुम्हाला सांगतो गिनतीतच नाही कोणाच्या. मग सुनील तळेकरने तुम्हाला सांगतो का माघार घेतली? तुम्ही मागच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला होता कोणीतरी, मी ऐकली त्यांची बाईट. त्या बाईटमध्ये सुद्धा त्यांनी ते उल्लेख प्रश्न का टाळला? तुम्ही खाजवून अवदान आणताच कशाला? 140 कोटीचं विवरण तुम्ही लोकांना देणार होता ना, जनतेला, की ह्यांनी पैसे कसे गेले, कामगारांना किती द्यायचे होते, किती दिले नाहीत, किती रक्कम शिल्लक रावले, व्यापाऱ्यांना किती दिले. मग ही तुम्हाला सांगतो हवेत फेकलेला चिंटू होता का? अशी शंका मला यायला लागली ना. जनतेला काय येते मला माहित नाही. मग हिथं यांनी शेपूट का घातलं? मग पुन्हा तुम्हाला सांगतो वर्ण काय ह्यांना कान पिचक्या झाल्या का? यार आपण सगळेच एकत्र आहेत, आपण सगळेच भाजपमध्ये आहेत, आपण सगळेच महायुतीत आहेत, काय सुद्धा बोलू नका एकामेकाविषयी. सगळं काय ते तालुका लुटा आणि तुम्ही सगळे तुमची घरं भरा, तालुक्याचा विचार करू नका, असंच काय ठरलंय का? हे बी सुनील तळेकरनी सांगावं. आम्ही कौतुक करतो त्याचं, शाब्दिक ताकद आहे, त्याच्यापाशी बुद्धी आहे. पण तुम्हाला सांगतो ही मागं सरण्याची परिस्थिती काय, कशासाठी मागं सरताय? जयवंतराव जगतापांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. कदाचित नाव घ्यायला भाऊनी तुम्हाला सांगतो डावपेच केला असेल, नाव वेगळं राम शिंदेचं घेतलं असेल, कदाचित ह्यांचं नाव बी त्यांना घ्यायचं नसेल म्हणून त्यांनी नाव घेतलं नसेल आता असणाऱ्या त्या इंटरप्राइजेसचं. मग ही 15 कोटीचं गौड बंगाल का तुम्ही सांगत नाही? हा आरोप माझा नाही, पण तुम्ही का बोलत नाही किंवा 15 कोटीचा काय हिशोब आहे, काय आणा ना लोकांपुढे द्या ना तुम्ही. तुमच्या बापाचं योगदान आहे हे आम्हाला मान्यच आहे, तालुक्याने मान्य करू नाही तर नाही करू. तुम्हाला सांगतो हे निसर्गाला मान्य आहे की गोविंदबापूंनी आदिनाथ सहकारी सहकार कारखान्याची मुहूर्तमेढ रवली. गोविंदबापूंनी कारखाना उभा केला, 22 वर्षे पायतान त्या माणसाने पायात घातलं नाही, साप चावले, इचू चावले. आज तुम्हाला सांगतो तुम्ही 10 मिनिटं घराच्या बाहेर बिगर चपलीला जावा, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. त्या माणसाने 22 वर्षे कशी काढले? गर्व आहे ना, अभिमान आहे ना आम्हाला. आमच्या तालुक्यातला एक नेता तुम्हाला सांगतो आदिनाथ कारखान्याची निर्मिती करण्यासाठी, कामगाराच्या हाताला काम आणि शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळण्यासाठी 20 वर्षे अनवणी राहिला. अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा बापूचा. उलट माझं तर असं मत आहे की तुम्हाला सांगतो सहकार महर्षीचा पुतळा तिथं आहे ना, त्याच्या समोर तुम्हाला सांगतो बापूचा तेवढ्याच उंचीचा पुतळा त्या ठिकाणी बसवला पाहिजे. तेवढं योगदान त्या माणसाचं आहे, मी नाहीच म्हणणार नाही. राजकारणात आबा माझा विरोधक आहे, परंतु बापूचं काम हे बापूचं कामच आहे, हे वास्तव आहे. अहो बापूचं योगदान नसतं तर मला सांगा, साक्षात तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून मुलीचा कार्यक्रम झाला, पहिल्या पोत्या साखर पूजन झालं आणि पहिल्या साखर पोत्याच्या पूजनाला आल्यानंतर बोर्ड तुम्हाला सांगतो मोहिते पाटील गटाचं होतं. जगताबाजी 4च संचालक होते आणि गोविंद बापूला तुम्हाला सांगतो चांदीच्या चपला घालून तुम्हाला सांगतो शरद पवारने त्यांचा सत्कार केला. मग पवार साहेबाला काय कळत नाही का कोणाचा बी सत्कार करायला? का केला सत्कार? त्यांना माहिती होतं ना योगदान आहे. आणि फेट्यावाला आणि पायात पायतान नसणारा आणि तुम्हाला सांगतो एसटीने प्रवास करणारा, मी तर म्हणतो महाराष्ट्रातला नाही देशातला पहिलाच चेअरमन आहे आणि त्याचं नाव गोविंद बापू आहे. हे वास्तव आहे, तुम्हाला सांगतो. हे मानलं पाहिजे, हे मान्य बी केलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमतच नाही. नारायण आबाचं माझं राजकारणात जमल नाही जमन, पण बापूविषयी तुम्हाला सांगतो शंका घेणारी माणसं निर्बुद्धच आहेत असं मला वैयक्तिक वाटतं. अण्णा, खरं तर आता आपण आदिनाथ कारखान्याच्या ह्या सर्वच प्रक्रियेसंदर्भात विचार करत असताना आदिनाथ कारखान्याच्या ॲग्रोला हा कारखाना जाणार होता. आता जसं आपण सांगितलं कोल्हापूरकडील एका कंपनीला काय ते तो साखर कारखाना जाणार आहे म्हणून, कशा प्रकारे पाहताय नेमकं काय आपलं याला समर्थन असतं? नाही ॲग्रोकड कारखाना आता ती एक वेगळाच विषय आहे. तुम्हाला सांगतो ते कुत्र्याचं दुसरं कुत्रं मध्येच कसं गडबड करतं तसा तुम्हाला सांगतो प्रकार चाललाय. आता ते ॲग्रोची केस चालूच आहे. आता मला वाटतं त्याचा 1 तारखेला 1 जुलैला त्याचा काहीतरी निकाल आहे 1 तारखेचा. आता निकाल लागतोय का ते पुढे तारीख घेतात.
आणि मग ते तसं असताना मला पुन्हा असं कळलं की बोत्रे पाटलांनी बी काही रक्कम तिथं मागच्या 26 तारखेला जो निलाव होणार होता जूनला मेला, त्याच्यामध्ये त्यांनी बी काहीतरी रक्कम त्या ठिकाणी काहीतरी अनामत म्हणून काहीतरी भरलेली आहे टेंडर घेण्यासाठी. आणि मग ह्या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत तुम्हाला सांगतो ही जी नेमकं काय चाललं ही एकदा तालुक्याला सांगा ना. या कदाचित सगळ्या माहिती ऐकू असतील, परंतु रोहित पवारांच्या माध्यमातून ॲग्रोनी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो टेंडर भरलं होतं. त्यांच्या रकमा तुम्हाला सांगतो त्यांच्या एमएससी बँकेच्या खात्यावर जमा आहेत. त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहे. त्या केसचं काय झालं? मग 1 तारखेचा निकाल यायच्या अगोदर तर तुम्ही इकडे करार बिनार भानगरी चालले असतील. त्यांची ते कोणी एमडी त्या महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे बेडरे का बोडरे कोणतरी आहेत ते साहेब येऊन तिथं सगळ्या तपासण्या बिपासण्या करून सगळ्या मुलाखती लोकांच्या घेऊन चालले. अण्णा, आदिनाथ बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण वेळोवेळी कारखाना वाचावा यासाठी आपली भूमिका होती. शेतकऱ्यांना, कामगारांना आणि तालुक्यातील जनतेला सुद्धा आपण वेळोवेळी या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. आपण आंदोलन मोर्चाच्या संदर्भातून सुद्धा आवाज उठवलेला आहे. खरं तर मागील जी पत्रकार परिषद झाली, धनंजय डोंगरे असतील किंवा दिनेश भांडवलकर असतील, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कारखाना हा सुरू करून आताच्या ह्या बॉडीकडे दिलेला आहे. आणि त्यावेळेस आदिनाथ बचाव संघर्ष समितीचा यामध्ये खूप मोठा हात आहे कारखाना सुरू करण्यासंदर्भात. त्यावेळेस 74,000 टनच्या आसपास ऊस गाळप झाला होता. काय सांगा? नाही आता ही पहिली गोष्ट तर म्हणजे ही नेमकं चालू करण्यासंदर्भात त्यांची भूमिका आहे का आपण आदिनाथ बचाव संघर्ष समितीमध्ये होतो मग आपली? नाही हा विषय. मी आदिनाथ बचाव समितीमध्ये नव्हतो. नाही, आपलं मार्गदर्शन होतं. नाही त्या बचाव समिती म्हणजे मीच त्या बचाव समितीवर शंका व्यक्त केली होती. कारण पहिली बैठक तुम्हाला सांगतो आदिनाथ महाराजाच्या मंदिरात झाली. तिथं प्रत्येकाने आपापले डोनेशन जाहीर केलं. मी एवढं देतो, मी तेवढं देतो, मी तेवढं देतो. कोणी दिलं मला माहित नाही. ज्यांनी त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे तिथं सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आणखी एक त्यांची करमाळ्यात मिटिंग झाली. आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला सांगतो कोणाची तरी त्याच्यामध्ये एंट्री झाली की इथं ही कारखाना रोहित पवारांना जाऊ द्यायचा नाही. वर सरकार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या. फुटाफुटीच्या तिकडं तुम्हाला सांगतो काही सगळ्याला म्हणजे हे झाल्या, म्हणजे कानमंत्र मिळायला लागले. आणि मग त्या सगळ्या तडाख्यामध्ये तुम्हाला सांगतो बचाव समितीने बागल गटाला पत्र दिलं की तुम्ही केलेले ठराव रद्द करा. जे कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी ऑनलाईन 2 आमसभा घेतल्या होत्या. एक आमसभा घेतली होती की 15 वर्षाचा करार, त्यानंतर दुसरी आमसभा घेतली होती की 25 वर्षाचा करार. आम्ही ह्याच्यावर सुद्धा भांडत होतो की तुम्ही करार करताना एक कुठला तरी करा ना. 15चा 25 करायचा म्हणजे पुन्हा 25चा 50 करायचा म्हणजे मग कारखाना तुम्हाला सांगतो भाडे तत्वाच्या नावाखाली तुम्हाला सांगतो पवाराच्या घशात घालायचा आहे का, हे माझं त्यावेळेचं स्टेटमेंट होतं. आणि मग ह्यांना काहीतरी म्हणजे पत्रव्यवहार केला आणि त्यांनी तुम्हाला सांगतो चक्क पहिल्याच पत्रव्यवहाराला नियोजित असल्यामुळं, नियोजनबद्ध सगळं असल्यामुळं त्यांनी त्यांना आमंत्रित केलं. बागलाच्या बंगल्यावर बैठक झाली आणि तिथं त्यांनी सांगितलं की ते ठराव आम्ही रद्द करतो. अरे म्हणजे रात्रीत काय खेळ झाला? हे सगळे रात्रीचे खेळ चालले. त्यानंतर तो ठराव तुम्ही रद्द केला, आग्रोला देण्याचा. आग्रो कोर्टात गेलं. ह्यांच्या तिकडे तुम्हाला सांगतो तिथं फुटाफुटी झाल्या. ह्याच्यातले आमदार त्याच्यातले आमदार गेले. तुम्हाला सांगतो शिंदे गटाचे हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याच्यामध्ये तुम्हाला अचानक शिवाजी सावंतांची एंट्री त्याच्यामध्ये झाली. त्यांनी सांगितलं काय कमी पडू देणार नाही. ते स्वतः त्यांचा पाय मुरगळल्याला मोडल्याला काहीतरी होता तरी त्या अवस्थेत ते खुर्ची टाकून तिथं बसत होते. त्यांचे कामगार तिथं येत होते, त्यांचे अधिकारी तिथं मार्गदर्शन करण्यासाठी येत होते. इथं आपले प्रशासक त्यांनी नेमलेले होते. मग त्यांच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो कारखान्याचं कामकाज सुरू झालं. कामकाजच जास्त नव्हतं पण थोडक्यात त्यांनी थोडंसं भांडवल दिलं. शिवाजी सावतांनी त्या ठिकाणी भांडवल दिलं. ती कारखाना तुम्हाला सांगतो चालू झाला. पहिली मुळी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्याच्या हस्ते पडली. त्यांनी सांगितलं काय कमी पडणार नाही, घाबरू नका, आम्ही सगळं तुमच्यासाठी करायला तयार आहे. आणि मग कारखाना 77,000 का थांबला? का फास्ट पळाला नाही? का पुन्हा कारखाना बंद पडला? ती बंद जी पडला ती तुम्हाला सांगतो त्यावेळेस जी कारखाना बंद पडलाय ती अजून कारखाना बंदच आहे. मग तिथं काय झालं, कुणी काय केलं? मग हे का सांगत नाही? त्यावेळेस बागलं तिकडच होती, नारायण पाटील तिकडच होता. आमसभेमध्ये एकदा बागलाची नारायण पाटलाची तक झाली.
ह्यांनी सांगितलं की कारखाना ह्यांना ना आमदारकी ह्यांना, रश्मी दिदीने सांगितलं तसलं काय आमचं ठरलेलं नाही. अरे जसं काय तुम्हाला सांगतो करमाळा तालुका ह्या ठराविक गटाच्या लोकांनी तुम्हाला सांगतो चालवायला घेतलाय. त्यामुळे तुला एवढं, मला एवढं, ह्याला एवढं, ह्याला एवढं. अरे आम्ही कोण, आमचं काय? आणि ह्या सगळ्या हेव्या देवाच्या राजकारणात तुम्हाला सांगतो कारखाना तिथं बंद पडला. आजपर्यंत कारखाना सुरू झाला नाही. मग ह्याचं पाप कोणचं आहे तुम्हाला सांगतो. उद्या प्रसंग आल्यानंतर या ना सगळी जण आणि सांगा ना ही पाप. मी तर असं आव्हान करणार आहे, तर सगळी म्हणतात का नाही आदिनाथ ते सगळ्यांनी खाल्ला, ह्यानी खाल्ला, त्यांनी खाल्ला, त्यांनी खाल्ला, त्यांनी खाल्ला. मी बी कारखान्याला 10 वर्ष डायरेक्टर होतो. मी तर सगळ्या आदिनाथ कारखान्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं, जे जे संचालक झालेले आहेत, जे जे चेअरमन झालेले आहेत, सगळ्याला माझं आव्हान आहे की मी त्यांना सांगणार आहे की सगळ्यांनी तुम्हाला सांगतो या करमाळा तालुक्याचं दैवत असणाऱ्या आदिनाथ महाराज यांच्या नावावर कारखाना चालू झालेला आहे. त्या आदिनाथ महाराजाच्या मंदिरावर सगळ्यांनी जायचं, तालुक्याला आव्हान करायचं आणि महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला सांगतो म्हणजे वल्या वस्त्राने तुम्हाला सांगतो तिथं पाणी घालायचं आणि माईक घेऊन सांगायचं, मी जर आदिनाथ कारखान्यातला 1 रुपया जरी भ्रष्टाचार केला असला तर माझ्या राजकारणाचा सत्यानाश झाला करा आणि मला लवकरात लवकर तुम्हाला सांगतो मला अपंगत्व आलं पाहिजे, मला तुम्हाला सांगतो काहीतरी लखवा बिकवा झाला पाहिजे, अशा शब्द सगळ्याला घ्यायच्या. मग बघू तुम्हाला सांगतो किती जण तिथे येतात. ह्यानी खाल्ला त्यांनी खाल्ला, बागलं ह्याला कारणीभूत आहेत. 80% हे बागलाचं पाप आहेच. कुणी होय म्हणलं नाही म्हणलं त्यांना सुद्धा मान्य आहे. का बोलत नाही ते आदिनाथच्या संदर्भात, मकाईच्या संदर्भामध्ये का ते खुलून बोलत नाहीत? का तुम्ही सगळं असं दाबून 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 ठेवलंय? ह्याच्यामध्ये सगळे गट तुम्हाला सांगतो आदिनाथ मध्ये तुम्हाला सांगतो आदिनाथ बंद पडण्यामध्ये सगळ्या गटाचा सहभाग आहे. फक्त संजय मामा शिंदे एक व्यक्ती सोडून त्यांच्या बरोबर असणारे संचालक, त्यांच्या गटात असणारे संचालक बी त्याच्यात आहेत. फक्त संजय मामा शिंदे तुम्हाला सांगतो चांगल्यात बिन वाईटात बी आदिनाथ मध्ये कुठंच लाजिमदार नाही. त्याच्यामुळे बाकीच्याने तुम्हाला सांगतो काय बडबड करण्यामध्ये काय अर्थ नाही. आणि पहिली शपथ मी खातो आणि माझी शपथ आहे तुम्हाला सांगतो, चाकाला जाताना मी मोरवा लपवत नाही. मी तुम्हाला सांगतो डोक्यावर घेऊन चालतो. मी तुम्हाला सांगतो सगळ्याची फजिती करीन मी. आणि सगळ्यांनी आदिनाथ महाराजाच्या मंदिरावर यायचं आणि तिथं तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला आव्हान, शेतकऱ्यांनी तिथं यायचं का ह्याच्यावर मंदिरावर आणि बाहेर करणे बिरणे लावायचे आणि सगळ्याला आवाज आला पाहिजे. आणि तिथं नावं घेऊन मी दशरथ भीमराव कांबळे, मी आदिनाथचा माजी डायरेक्टर अशी शपथ घेतो असं सांगायचं. अरे आमदारकीची मंत्रीची शपथ काय घेता, ही बी शपथ घ्या, तालुका तुम्हाला सांगतो रोडाला वरील सुताला लागेल. हिंमत दाखवली पाहिजे तुम्हाला सांगतो. अण्णा खरं तर करमाळा तालुक्याच्या आता सध्या जर पाहिलं तर जो तो म्हणजे विरोधात आता कोणीच नाही आहे. माहितीकडेच आणि सरकारमध्ये सामील होण्यासाठी जो तो म्हणजे पळत आहे आणि मी सरकार सोबतच आहे असं दिसून येतंय, दाखवत आहेत. त्याचप्रमाणे इथं जर पाहिलं तर श्रेयवादाची सुद्धा मोठी लढाईच आता इथं दिसून येते. जसं आता ताजं उदाहरण आहे 200 कोटीचं, त्याच्या आधीचं म्हणजे लाखोचं असेल किंवा करोडोचं निधी आला असेल तर त्याच्यामध्ये श्रेयवाद मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. काय सांगा? नाही कसं आहे बरं का तुला सांगतो, म्हणजे काय प्रश्न विचारला आधी तू? श्रेयवादाचा तालुक्याच्या ह्या सर्वच बाबींमध्ये श्रेयवादाचा आणि सगळे एका पक्षात आहेत. बरोबर. ही सगळी तुम्हाला सांगतो स्वतःला वाचवण्यासाठी चाललेली नाटक आहेत. कुणीच मनापासून कुणीच कुठल्या पक्षात नाही. ह्यांची जर नार्को टेस्ट केली का नाही, ही सगळीच म्हणतील की नाही ना आमचं स्वतःचं अस्तित्व वेगळं आहे, आम्ही विधानसभेला उभाच राहणार आहे. मग हे सगळे एकाच पक्षात आहेत ना. तुम्हाला सांगतो ह्यांनी सगळ्यांनी मिळून तुम्हाला सांगतो विधानसभेच्या निवडणुकीला उभाच राहू. एक सामान्य माणूस उभा करून तुम्हाला सांगतो 50,000 मतांनी जर नाही निवडून आणला तर तुम्हाला सांगतो तालुक्यातलं राजकारण मी सोडून दे. ह्या सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि प्रामाणिकपणे ह्यांनी उभाच राहायचं, एकच माणूस त्यांच्या पक्षाचा, जे कोणता त्यांचा पक्ष असेल ते. आणि आम्ही सामान्य कार्यकर्ता तुम्हाला सांगतो उभा करणार. भीक मागून त्याला तुम्हाला सांगतो आम्ही वर्गणी करून त्याला निवडणुकीला उभा करणार आणि तुम्हाला सांगतो निवडूनच आणणार. अहो सगळी नाटकं चाललेली आहेत, कोण सोडत असते? अहो इथं तुम्हाला सांगतो श्रेयवाद एकाच पक्षाने पैसे दिलेत. मामाचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो मामाचा संबंध आलाच. त्यांचा एक वळेकर नावाचा सरपंच म्हणतोय हे पूरग्रस्तांचे पैसे आहेत, पूर परिस्थितीमध्ये रस्त्याचे प्रश्न, ह्याला जे पैसे द्यायचे त्याचे प्रश्न आहेत. त्यानंतर आबा म्हणतोय मीच आणलं, बागलं म्हणतात मीच आणलं. खरं कोणाचं मानायचं?
बरं, आता माझा प्रश्न असा आहे की 200 कोटी रुपयाचे या ठिकाणी तुम्हाला सांगतो निधी त्यांनी मिळवला. आता ही 200 कोटी रुपये ह्यांना कधी मिळणार आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो ह्यांनी शिरत लावावी. आता अहो, महाराष्ट्रातल्या ठेकेदारांची तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये मोठी बैठक झाली. त्यांचे काहीतरी तुम्हाला सांगतो 116 कोटी का काय, म्हणजे 16,000 कोटी रुपये तुम्हाला सांगतो शासनाकडे पेंडिंग आहेत, पैसेच नाही त्यांच्यापाशी. आता ह्या नुसत्या तुम्हाला सांगतो वल्गना चाललेल्या आहेत, प्रत्यक्षात पैसे येणार आहेत का नाहीत. आणि मग आता ही श्रेयवाद सोडून तुम्हाला सांगतो जो तुम्हाला सांगतो जाऊन जाणल का नाही की ही पैसे, बघा ही पैसे त्या हेडवर पडले, तिथं ती श्रेयवाद घ्या तुम्ही. आता कामं आलेत का नाही, सरकारने कामं पाठवलेत, अरे तुमचा काय संबंध आहे, ही तुमच्या बापदादाच्या हिस्ट्रीतनं पैसे आलेत काय. अरे हा जनतेचाच पैसा आहे. आणि मी आणला मी मगाच म्हणलं म्हणजे शेजाऱ्याला लेकरू झाले की आपण घुगऱ्या वाटायचं बंद करा ना. जी कामं आलेत का नाही ती कामं चालू होणार आहेत का, त्या कामाला निधी पडणार आहे का, तो ठेकेदार काम घेणार आहे का, ह्याची काळजी करून त्या विकास कामाला प्राधान्य द्या ना तुम्ही. झालंय आता हे 2-3 दिवस या गदारोळ झाला, 4 दिवसात हे सगळं गार पडणार, कोणा कोणी विषय बी काढणार नाही. त्याच्यामुळे हे सगळं थोटांड आहे, हे तुम्हाला सांगतो लोकांना येड्यात काढण्यासाठी चाललेलं आहे. कुणी कुठल्या पक्षात गेलं नाही काय नाही, तुम्हाला सांगतो प्रत्येकाचं सोयीचं राजकारण चाललंय. आणि काय झालंय, आंधळं दळतंय कुत्रपीठ खातंय. तालुक्यातली जनता शांत आहे, पण त्यांना माहिती आहे ह्यांनी भल्याला ह्या तालुक्याने पाणी पाजलेलं आहे. त्यामुळे ते एका गुंगीत आहेत. पण एक दिवशी तुम्हाला सांगतो तालुका जागा झाला ना, तुम्हाला सांगतो साहेब, कुणाला तुम्हाला सांगतो पळताभुई सगळ्या नेत्यांची म्हणजे पळताभुई थोडी होईल. आणि ही परिस्थिती येणारच आहे. वैतागले आता आज तरुण राजकारणाला आणि केला. अरे एकाएकी तुम्ही एक होता, एकाएकी तुम्ही एकामेकाला भांडता, काय चाललंय काय तुम्हाला सांगतो. तालुक्याला येड्यात काढायचं काम चाललंय, पण तालुका तुम्हाला सांगतो लय शान आहे. तुम्हाला जे एक दिवशी असं येड्यात काढेल की खरंच तुम्हाला सांगतो इस्पितळात तुम्हाला जावं लागणार आहे. अण्णा, प्रत्येक वेळेस पत्रकारांच्या संदर्भात आपली ठोस भूमिका असते आणि त्या संदर्भात आपण मागील वेळेस हे पत्रकारांसंदर्भात करमाळा तालुक्यातील नेते मंडळी असतील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असतील, यांनी भाष्य केल्यानंतर आपली परखड भूमिका त्यावेळेस व्यक्त केली होती. आता परत एकदा पत्रकारांवर शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ म्हणा किंवा अर्वाच्य भाषांचा वापर केलेला आहे. काय आपली काय भूमिका असणार? काय असल्या नालायक माणसाचा नुसता निषेध करून जमणार नाही. दिसेल तिथं त्याला बी तोडवला पाहिजे, ठोकला पाहिजे. वास्तविक आता हे तुम्हाला सांगतो डिप्रेशन मध्ये गेलेले सगळे नेतृत्व आहे. तुम्हाला सांगतो इकडून तिकडं इकडं. आणि तुम्हाला सांगतो ज्याला पत्रकाराबरोबर, पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. पत्रकाराला तो अधिकार आहे विचारण्याचा. तुम्ही तुमचं व्यक्तिगत टेन्शन घरी ठेवून येत जावा ना. आणि तुम्हाला सांगतो लपवून केले, तुम्ही फुटाफुटी केले, तुम्ही पैसे घेतले, तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार केला. मग तो जर तुम्हाला सांगतो तुम्हाला पचवता येत नसेल किंवा पत्रकाराला तुम्हाला सक्षमपणे सांगता येत नसेल तर सरळ सांगा ना, हात जोडून सांगा ना पत्रकाराला, मला काय बा तुला बाईट बीट द्यायची नाही, नमस्कार माझा मी चाललो. पण ही शिव्या देण्याची तुम्हाला सांगतो प्रवृत्ती कुठं, म्हणजे ही झुंडशाही जी तुम्हाला सांगतो सुरुवात झाली म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगतो ही मध्यावर आली ना झुंडशाही. एक खासदार तुम्हाला सांगतो म्हणजे उद्धव ठाकरेच्या गटातनं निवडून येतो, पुन्हा इकडे शिंदे सेनेकडे जातो आणि त्याला प्रश्न विचारला तुम्ही का इकडे तिकडे गेला म्हणून ते तुम्हाला सांगतो पत्रकारांची आई बहीण काढतो. अरे ही कुठली लोकशाही आहे? आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही नुसता निषेध केला नाही पाहिजे, ह्याच्यासाठी वेगळं काहीतरी तुम्हाला सांगतो आंदोलनाचा हत्यार तुम्ही सगळं पत्रकार मंडळींनी उचललं पाहिजे. त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि मी स्वतः तुम्हाला सांगतो त्या संजय दिना पाटील नावाच्या त्या नराधमाचा, त्या राक्षसाचा या ठिकाणी करमाळा तालुका शेतकरी कामगार संघर्ष समिती याचा जाहीर निषेध करतो. तुम्हाला सांगतो कदाचित तू आमच्या तालुक्यात तसली प्रवृत्ती असती तर तुम्हाला सांगतो आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासून त्याची गाडवावर मिरवणूक काढली असते. हे संतापजनक गोष्टी आहेत. अरे तुम्ही तिकडे न्याय व्यवस्था दाबायला लागला, इकडे प्रशासन व्यवस्था दाबली. आता तुम्हाला सांगतो ही एक तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसाला व्यक्त होणारी ही मीडिया आहे.
ही गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याला तुम्हाला सांगतो न्याय देणारी ही तुमची पत्रकारिता आहे. ह्याच्यामुळं आमच्यासारख्या सामान्य माणसाला कार्यकर्त्याला न्याय मिळतो. आमच्या पेपरला बातम्या कुठल्या येत नाहीत, आमच्या टीव्हीला बातम्या कुठल्या येत नाहीत. पण आता बोललो की संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो तुमच्या ह्या चॅनलमधनं आमच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्ही व्यक्त झालेलो, सर्वसामान्यासाठी व्यक्त झालेलो इथं आम्हाला बघायला मिळतं, लोकांमध्ये पाहायला मिळतं. आणि त्यांना जर तुम्ही अशी शिवीगाळ करून जर तुम्हाला सांगतो त्या स्तंभाचा अवमान करणार असेल तर तुम्हाला सांगतो त्याचा सुद्धा तुम्हाला सांगतो वेगळ्या पद्धतीने निषेध केला पाहिजे. आम्ही नेहमी पत्रकारांच्या बरोबर असतो. मी गमती जमतीने मी तुम्हाला काय बोलत असलो तरी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो विरंगुळा असतो, हसायचं असतं ते सगळं. अण्णा आदिनाथबाबत एक प्रश्न आहे की तुम्ही आता ज्या नारायणबा पाटील आहेत त्यांचे वडील त्यांचे योगदान 20 वर्ष पायात चप्पल घातली नाही हे सर्व श्रुत आहे तालुक्याला, पण त्यांच्याच सुपुत्राच्या कार्यकाळामध्ये जर आदिनाथ कारखाना बंद राहत असेल तर याबाबत आपलं काय म्हणणं? नाही मी मगाच काय सांगितलं की ह्याला 80% ह्याला कालच्या घटनेत आजच्या घटनेत सगळ्या गटाची माणसं भागीदार आहेत. आबा सुद्धा ह्याच्यामध्ये भागीदार आहे. कारण काय होतंय आबाकडं म्हणजे नियोजन नाही. कारखाना खरा डबगायला कधी सुरू झाला ज्यावेळेस म्हणजे माझे आमदार श्यामलताई बागल ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन होत्या आणि आबाची 6 माणसं त्यांच्या युतीमध्ये निवडून आली आणि त्यावेळेस योगायोगानं युतीचं सरकार होतं, भाजप सेना युतीचं सरकार, बरोबर आहे, सरकार होतं आणि आबा त्यावेळेस आमदार होते आणि कारखाना अडचणीत आला. मग कारखाना अडचणीत आला, साखरेचे भाव कमी झाले, मोलेशीचे भाव कमी झाले, बग्याचे भाव कमी झाले, शेतकऱ्याला भाव द्यायला पैसा कमी पडायला लागला. आणि मग त्यावेळेस तुम्हाला सांगतो की सगळं वातावरण बघून की कारखाना कुठंतरी बदनाम होतोय असं बघून, शेतकरी नाराज होते असं बघून आमदार नारायणबा पाटलांनी त्यावेळेस 6 संचालकासोबत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. हिथं टर्निंग पॉईंट तुम्हाला सांगतो आदिनाथच्या विध्वंसाला म्हणजे कारणीभूत ठरला. त्यावेळेस सरकार आबाचं होतं, आबा आमदार होते. आबांनी जर त्यावेळेस ठरवलं असतं की त्या ठिकाणी जाऊन जर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं असतं मुख्यमंत्र्याला की साहेब काही होऊ द्या, कारखाना कोणाच्या ताब्यात आहे ह्याला महत्व नाही, मी त्या तालुक्याचा प्रतिनिधी आहे, मला सगळ्या लोकांनी आमदार केलंय, मी मला मत देणाऱ्या माणसाचा आमदार आहे, मला ज्यांनी मत दिलं नाही त्यांचा बी मी आमदार आहे, त्याच्यामुळं मला हे त्या ठिकाणी मदत द्या, माझ्या गोडाऊनमध्ये 3-3.5 लाख पोती साखर शिल्लक आहे, मला पैसे द्या, दिला असतं त्याने. आपण म्हणताय की आपणकडे म्हणजे नियोजन नाही, तर मग नियोजन नसतरी ते निवडणुकीला कसं काय सांगू असं काय तुम्ही म्हणता ना की त्यांच्याकडे नियोजन नाही कारखाना चालवणार, हा, तर मग त्यांच्याकडे जर नियोजनच नव्हतं तर ते पुढे आधीच्या निवडणुकीला सांगू शकतात. नाही सामोरे कशासाठी गेले, इथं एक झालं बागलाने पूर्णपणे शस्त्र टाकली होती, आदिनाथ लढवायचाच नाही. आणि आबाचा नुकताच विधानसभेला प्रचंड अशा बहुमतानं विजय झालेला होता. शरद पवार साहेबांची साथ, उद्धव साहेब ठाकरेंची साथ, त्याच्यानंतर राहुल गांधीची साथ, त्यानंतर सर्वसामान्य माणसांची त्यांना मिळालेली सहानुभूती. आणि ह्या ताडक्यात तुम्हाला सांगतो ती होराळ्यात म्हणतात तसं तुम्हाला सांगतो झालं. 25-30 हजार मतांनी आबाचा म्हणजे न भूतो न भविष्य असा तुम्हाला सांगतो विजय झाला. आणि विजय त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांचा वारू तुम्हाला सांगतो म्हणजे एकदमच तुम्हाला सांगतो फास्ट पळायला लागला. आणि आदिनाथ कारखान्याची 5-6 महिन्यातच निवडणूक लागली. आणि बागल त्यावेळेस म्हणजे तुम्हाला सांगतो जी बागलाचा 3रा पराभव होता, रश्मी दिदीचा 2दा झाला, त्याच्यानंतर प्रिन्स बागलचा 1दा झाला, त्यांची पराभवाची हॅट्रिक झाली होती. आणि ती बी उतरत्या क्रमानं म्हणजे कमी मत होत आली. त्याच्यामुळे त्यांनी आदिनाथमुळेच आपलं सगळा सत्यानाश झाला हे हिरून त्यांनी आदिनाथच्या निवडणुकीकडे पूर्णपणे तुम्हाला सांगतो डोळजाग केली. आणि इकडे संजय मामा शिंदेने पॅनल उभा केला. जयवंतराव जगतापाने तुम्हाला सांगतो ऐन वेळेला सांगितलं नारायण पाटलाला तुझं तू एकटाच बघ, मोहिते पाटलाची साथ मिळाली. आणि त्याच्यानंतर पुन्हा इलेक्शनला 2-3 दिवस असताना प्रिन्स बागलने तुम्हाला सांगतो जी गोष्ट करू नये ती केली. म्हणजे सवतीसाठी ज्याला म्हणतो ना आपण नवरा मारायचं काम, नवरा मेला तरी चालेल पण सवत रांडव झाली पाहिजे, ह्या भूमिकेतून बागल गटाने तुम्हाला सांगतो सगळ्या कार्यकर्त्याला फोन करून सांगितलं की नारायण आबाला मतदान करा म्हणून. आणि काही 1-2 कार्यकर्त्याची नावं सांगायची, मामाच्या गटात उभं राहिले, ह्याला मत द्या त्याला मत द्या. त्यांनी एकतर सन्मानानं त्यांना पाठिंबा तरी द्यायचा होता, नाहीतर सन्मानानं तुम्हाला सांगतो विरोध तरी करायचा होता, नाहीतर सन्मानानं तुम्हाला सांगतो एकदम गप बसून त्यांनी ह्याच्यापासून अलिप्त आहे आम्ही,
कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनाने काय करावं असं सांगायला पाहिजे, पण तसं सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, नारायण आबाजी त्या ठिकाणी माणसं पडली, संजय मामाजी माणसं कमी पडली. आज नारायणाबाकडे एक हाती सत्ता आहे आदिनाथ कारखान्याची. ते स्वतः आमदार पण आहेत, कारखान्याचे चेअरमन पण आहेत आणि आता सत्ताधाऱ्यांसोबत पण आहेत. आता कारखाना चालू करायला काय अडचण असेल? नाही, अडचण आता ती त्यांनाच माहित नाही. आता मला कसं कळणार त्यांना काय अडचण आहे ती? आता सत्ताधाऱ्यांना ही म्हणत असेल मी त्यांच्या सोबत आहे, पण सत्ताधाऱ्यांनी त्यांना सोबत घेतलंय का नाही काय माहिती मला. कारखान्याबाबत ते स्वतः वैयक्तिक म्हणजे चेअरमन म्हणून तर काय बोलत नाहीत, मग त्यात तळेकरांची भूमिका काय नाही? नाही, मी काय म्हणतो, मग मी कळत नाही जी म्हणतो का नाही, मग माझा तोच आरोप आहे ना. मग कळतंय तर तुम्हाला सांगतो व्यक्त व्हा ना. अहो, आदिनाथ कारखान्यामध्ये मी 10 वर्ष साहेब काम केलं, त्याच्यामुळं मला थोडं तरी कळतंय. मी म्हणत नाही मला सहकारामधला लय मोठा दांडगा अनुभव आहे, पण आबाजी बी तुम्हाला सांगतो ही दुसरी टर्म आहे. संस्थापक आबाच्या घरातच आहेत, आबाच्या संस्थापकाच्या पोटीच आबाचा जन्म झाला, मग त्यांना कारखान्याचा किती अभ्यास पाहिजे होता. आणि मग हे कारखाना चालू करण्यासाठी जे टेक्निक लागतं, गमती जमती करावं लागते, त्या तुम्हाला सांगतो करायला काय त्यांना ट्युशन लावायची काय? मग त्यांनी हे सगळं केलं पाहिजे ना. मी त्याच्यामुळेच म्हणतो ना. आता तुम्ही सुनील तळेकरचा विषय घेतला, आता मला सांगा, तुम्हाला सांगतो आता आपल्या तालुक्यात तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा बघतोय चहापेक्षा किटल्या गरम झालेल्या. बरं, हा दोष त्याचा बिचाराचा नाही. त्यांना तुम्ही सांगितलं की तूच बोल, काय बोलायचं ती बोल, पण तूच बोल, असं होणारच आहे ना. आणि मग मोठ्या मोठ्या नेत्यांचं आपल्याच तालुक्यातलंच नाही, जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचं पटांगण ह्याच्यामुळेच झालंय ना. हे असल्या किटल्यामुळेच पटांगण झालंय ना, की तू बोल काय, मग ती बोलता बोलता एखादा शब्द बोलून जातो. थोड्या वेळ गंमत वाटते, पण ते शब्द तुम्हाला सांगतो दुधारी शास्त्रासारखा आहे ना, तो तुम्हाला सांगतो त्या काळजात नेते मंडळी जपून ठेवतात. पण त्याच्यामुळं त्यांनी कधीतरी तुम्हाला सांगतो व्यक्त झालं पाहिजे. तुम्ही मी म्हणतो भले तुम्ही लिहून द्या त्यांना, पण तुम्ही तिथं व्यक्त झालं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत व्यक्त होणार नाही, बरं त्या बिचाऱ्या सुनील तळेकरचा काय संबंध आहे तुम्हाला सांगतो. त्याला कोण विचारायला जाणार हे कसं काय, हे मला काय त्यांनी सांगितलं मी सांगितलं, म्हणजे स्क्रिप्टचा प्रकार आहे तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळे हे थांबलं पाहिजे. आणि हे कशासाठी होतंय हे साहेब तुम्हाला सांगतो, ही तालुक्यातल्या लोकांना येडं समजतात, ही त्याच्यामुळे सगळं चाललंय, दुसरं ह्याच्यामध्ये काही सुद्धा नाही. आणि सामान्य माणूस, शिकलेला माणूस, सुशिक्षित माणूस काय करतोय, सत्तेपुढे शानपण चालत नाही म्हणून तो काय म्हणतोय, ठीक आहे गप्प बसो, बघू इलेक्शन लावल्यावर बघू. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो म्हणजे न भविष्य न भूतो न भविष्य अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांचं राजकीय पटांगण होणार आहे. आणि ते दिसणार तुम्हाला सांगतो तिथं पटांगण झालेलं आहे.